मित्रांनो, एमपीएससी कंबाईन अथवा राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असताना पीवायक्यू हा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक आहे. पीवायक्यू अनालिसिस ज्याला करता आलं किंवा पीवायक्यू अनालिसिस ज्यांनी केलं असेल त्याचा रिझल्ट येणं हे 100% आहे. आज आपण काही उदाहरणं बघणार आहोत की कशा पद्धतीनं आयोगानं मागील वर्षांचे प्रश्न हे पुढच्या वर्षी टाकलेले आहेत. तर त्याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. बघा, एमपीएससी कंबाईनच्या ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेला 2022 ला हा प्रश्न आला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तिथं पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर टिंबटिंब 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील. आणि ऑप्शन दिलेले आहेत: निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, तिच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून आणि पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर आपला याच्यावरती अभ्यास जर झालेला असेल तर आपल्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून हे याचं बरोबर उत्तर आहे. हाच प्रश्न आयोगानं 2024च्या ग्रुप सी च्या पूर्व परीक्षेलाच ॲज इट इज दिलेला होता. सेम तोच प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात आलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, आणि खालचे जे ऑप्शन आहेत हे सुद्धा जशास तसे दिलेले आहेत. आता हा प्रश्न जो आहे हा कुठून आला होता तर भारताची राज्यघटना आणि प्रशासन जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, पॉलिटीसाठी आपण हे पुस्तक वापरतो, त्याच्यामधला पंचायत राज या टॉपिक मधला हा प्रश्न जशास तसा आला होता. त्यामध्ये पहिल्या बैठकीसाठी निश्चित केलेल्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील, इथं सुद्धा जशास तसं लाईन हे दिलेले आहे. त्याच्यामुळे पीवायक्यूचं अनालिसिस हे व्यवस्थित केलं पाहिजे. मित्रांनो, परीक्षा ही वाटते तितकी अवघड नाहीये, फक्त आपल्याला आयोगाची चौकट ही लक्षात आली पाहिजे आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारतं, आयोग कशा पद्धतीने विचारतं हे लक्षात आलं पाहिजे. ओके, थँक्यू.